बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगरमध्ये पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळाली। उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली। 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा जोरदार पाऊस झाला। उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। हे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आता जोरदार पावसाची सुरुवात झाली। कल्याण तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली। मुसळधार पावसाने कल्याण तालुक्याला चांगलं झोडपलंय। खडवली, उल्हास आणि काळू नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। खडवली नदीवरील उड्डाणपूल पाण्याखाली गेल्याने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। नदीकाठच्या नागरिकांचं स्थलांतर केलं होतं। रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कल्याण डोंबिवली शहर अक्षरशः जलमय झालंय। पावसाच्या तडाख्यामुळे कल्याण खाडी दुतर्फी वाहू लागले। कल्याण खाडीला कालू आणि उल्हास नद्या मिळून 3 नद्यांचा संगम झालाय। तर कर्जत आणि कसारा भागातील मुसळधार पावसामुळे या नद्यांचे पाणी वेगाने कल्याण खाडीतून समुद्राच्या दिशेने सोडले जात आहे। यामुळे खाडी किनारी राहणाऱ्या शेकडो घरांना पाण्याचा वेढा बसण्याची शक्यता निर्माण झाली। नागरिकांना खाडी किनाऱ्यापासून दूर राहण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं। शहापुरातील भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सापगाव इथल्या भातसा नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय। शहापूर, मुरबाड या 2 तालुक्यांना जोडणारा पूल पाण्याखाली गेलाय। दोन्ही तालुक्यातील जवळपास 150 गावांचा संपर्क तुटलाय। सापगाव पुलावरून 4 फूट पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद झाली। आजूबाजूच्या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलं। हवामान खात्याच्या अंदाजानुसार ठाणे जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी केला असल्याने रात्रीपासूनच शहापूर तालुक्यात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। वसई विरारमध्ये मुसळधार पाऊस झालाय। रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेत। साचलेल्या पाण्यातून वाट काढत नागरिकांची कसरत पाहायला मिळते। विवा कॉलेज मार्गावर झाड कोसळलंय।